या फुल जोशमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत महाबळेश्वरला. सगळेजण छोटे बहीण भाऊ मिक्स. नेहमी म्हणायचो सगळे एकत्र सोबत जाऊया आणि आज आय थिंक तो दिवस आलेला आहे आणि आम्ही सगळेजण चाललो आहोत. ही पहिली ट्रिप आहे आमची सगळ्यांची एकत्र. ट्रिपला सुरुवात झाली की फोटो काढायला काय आमची ऋतू काय थांबलीच नाही. पटपट लगे तिचे रील्स फोटो चालू झाले. पहिलीच झाली सुरुवात ती म्हणजे आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज. येथून त्यांचं दर्शन घेतलं आणि तेथून पुढे निघाला. जेवढं आम्ही खुश होतो तेवढेच आमचे फॅमिली मेंबरही खुश होते, कारण सगळे एवढे ग्रुपने चाललो आहे त्याच्यामुळे सगळ्यांना काळजी आणि आनंदही तेवढाच होता. सगळे फोन करून आमचा पाहुणचार घेत होते, कुठे पोचला, काय करताय. इथे सगळ्यांच्या मनात फक्त एकच चाललं होतं, कधी पोहोचतोय आणि जाऊन तिथे कसं काय करणार. तिथून पेट्रोल भरून पुढे प्रवास चालू झाला. बोलता बोलता सातारमध्ये कधी आलो हे आम्हाला समजलंच नाही आणि सातारमध्ये एंट्री करतानाच पहिल्या गोष्टी, पहिल्या आठवणी आठवल्या. ही आपली राजधानी म्हणजे सातारा. सातारकर असण्याचा अभिमान हा वेगळाच असतो. तोपर्यंत पुढे आलो तोपर्यंत हा दिसला YC कॉलेजचा रस्ता. मग जुन्या आठवणी काय ताज्या झाल्या. इथे हा आपला पवई नाका आणि आपले महाराज. पुढे आलो तोपर्यंत भैयांच्या मित्राची ही बिल्डिंग होती. तो त्याला भेटायला वरती गेला. तोपर्यंत काय आम्ही बसून काय करणार, मग हाच विचार करत होतो. तोपर्यंत लागली सगळ्यांना भूक. मग काय सगळ्यांनी घरून जो आणलेला चिवडा होता, लाडू होता, करंजी, कापणे, जे काही होतं दिवाळीचं फराळ त्याच्यावरती ताव मारायला सुरुवात केली. अजून त्यामध्ये एक आमच्या शुभमचा फोन झाला होता खराब, म्हणजे त्याचा डिस्प्ले गेला होता. त्याच्यामुळे तो सकाळपासून अपसेट होता. पण आता फायनली तो डिस्प्ले बसवून घेऊन आल्यामुळे तो आता खुश होता. असाच साताऱ्यामधून बाहेर पडलो आणि लागलो आपल्या महाबळेश्वर रोडला. आणि इकडे चालू होता पाऊस आणि थंड असे वातावरण होते. प्रवास असा खूप मोठा होता त्याच्यामुळे बाकी जर काही जण झोपले होते, काही जण होते जागे. जाताना रस्त्याच्या काही ठिकाणी काही काम चालू होते. तिथील बघत बघत असं पुढे चाललो तोपर्यंत काय सगळे जागे झाले. मग काय आत्ता चालू झाली खरी एन्जॉयमेंट, डबल फील. आणि आम्ही फायनली पोचलो महाबळेश्वरमध्ये. इतका भारी निसर्ग बघून खूप छान वाटलं. थंडगार हवा, सगळेजण पळायला लागले, एन्जॉय करायला लागले. मग भैयाने सांगायला सुरुवात केली, हा आमचा मित्रांचा आवडता एक स्पॉट आहे आणि हा दुसरा तिकडच्या साईडला. असे 2 स्पॉट त्यांना खूप आवडतात. मग काय इथे सगळ्यांचे चालू झाले फोटोशूट. मग एक बाय एक जण फोटो काढत होते. पण आमच्या सगळ्यांचे फोटो क्लिक करणारा एकमेव होता, म्हणजे आमचा भैया. तो सगळ्यांचे फोटो काढत होता. मग आमचे इथे चालले रील्सवरती नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे. बरोबर असे छान असे फॅमिली फ्रेंड्स बरोबरचे व्हिडिओ बनवायचे. आणि ज्या काही आयडिया असतील ते आमचा भैया सजेस्ट करायचा आम्हाला. आत्ता आम्ही जी रील रेकॉर्ड केले ती कोणती रील असेल हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि सॉन्ग पण सांगा कोणते आहे. आय थिंक मला तर वाटते तुम्ही लगेच गेस करचाल कोणती आहे ते. तिथे थोडा वेळ एन्जॉय केला अजून आणि पुढे निघालो पुढच्या प्रवासासाठी. पुढे जात असताना तो आम्हाला सांगायला लागला की भिलार, महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणजे भिलार. पण तिथले वातावरण खूप छान होते. आणि हे इस्कॉनचे टेम्पल मी ऑलरेडी एक यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला आहे महाबळेश्वरचाच. त्याच्यामध्ये मी इस्कॉन तुम्हाला आतून कसे आहे हे पण दाखवलं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता दुसरा व्हिडिओ. तेथून पुढे आलो आणि गाडी पार्क केली. त्यानंतर आलो इथे मॅप्रो गार्डनमध्ये. इथे आल्यानंतर मग पहिलं फूड स्टॉल. सगळ्यांना इतकी भूक लागली होती, खूप लागली होती, कारण प्रवास आणि एन्जॉय करण्यात आमची एनर्जी एवढी गेली ना, आता सगळ्यांना भूक लागली होती. मग सगळ्यांना पटकन आम्ही सँडविच आणि फ्रेंच फ्राईज घेतले होते. टेस्ट कसे सांगा. बस क्वालिटी
खात राहा आणि खात राहा. त्यानंतर ना एक खाऊन झालं, नंतर दुसरे म्हणजे पिझ्झा. सगळ्यांना पिझ्झा आवडतो आम्हाला. मग इथे आलो, इथे बघितलं पिझ्झा कसे बनवतात हे लोक. मग पिझ्झा घेतला आणि आलो. गोड तर झालंच पाहिजे. मग हॉट चॉकलेट म्हणजे ब्राउनी घेतली आम्ही. कशी खा. सगळ्यांनी पोटभर खाल्लं आणि आलो मग आम्ही बाहेर आल्यावरती थोडं गार्डन वगैरे बघितलं. तिथे थोडा वेळ बसलो आणि मग बाहेर आलो. बाहेर आल्याला फ्रीचं चॉकलेट पुन्हा. कोणतं आवडतं तुम्हाला? मँगो. मला तर गावात चांगलं वाटलंय. थोडे फोटोशूट केले आम्ही छान छान. संध्याकाळी घरी येताना बाहेरचे थोडे मित्र त्याला भेटले आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. मग काय डबल येताना ब्रह्मचैतन्य महाराजांच्या बाहेरून दर्शन घेतले आणि पुन्हा पुढे निघालो. पण ही आमची महाबळेश्वर ट्रिप एकदम मस्त झाली. सगळ्यांनी फुल एन्जॉय केला आणि सगळ्यांची फक्त एकच इच्छा होती की भैया यार तू नेक्स्ट ट्रिप लवकर काढ, म्हणजे आपण लवकर डबल असेच फिरायला जाऊन एन्जॉय करू. जे जातात बहीण भावांसोबत ते अतिउत्तम आहेत आणि जे जात नाहीत त्यांना मी तर सजेस्ट करेन तुम्ही नक्की जा, तुम्ही फुल एन्जॉय करताल. अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.